lecture we are going to see some of the programs remaining programs of the loop. Okay, आणि जे प्रोग्रामचे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेले बट कोणाकोणाला कोणते कोणते स्टुडंटला डाऊट आहे तर ते प्रोग्राम आपण कंप्लीट करून टाकूयात आज. देन नेक्स्ट लेक्चर पासून मग आपण ॲरे स्टार्ट करू. सो आज आपलं लूप कंप्लीट होईल. सो आपले 2 चॅप्टर कंप्लीट होऊन जातील. ओके, सो बघा तुम्हाला मी आर्मस्ट्रॉंग प्रोग्राम दिलेला, तर आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही, गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग नंबर ऑर नॉट हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक मी प्रोग्राम सांगितलेला. तर तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं व्हॉट इज आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, सो आर्मस्ट्रॉंग नंबर मीन्स व्हॉट की सपोज जर एक आता आपण पर्टिक्युलरली 3 डिजिट नंबर साठी करूयात. सपोज जर 153 हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. सो हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे हे कसं आपण चेक करणार की हा 153 डिजिट्स मध्ये 153 नंबर मध्ये किती डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहेत. ओके, 1 5 and 3. सो इच डिजिटचा जर क्यूब केला ओके आणि त्यांची जर सम केली देन वी विल गेट द ओरिजिनल नंबर. सो 1 चा क्यूब 1, 5 चा क्यूब 125 and 3 चा क्यूब 27. ओके, जर आपण यांची ऍडिशन केली सो 7 + 5 12, 12 12 + 1 13, कॅरी आला 1, 1 + 2 3, 3 + 2 5 and then हा 1. ओके, सो आफ्टर separating the digit then calculating their cube and adding that cube we will get the same number. So 153 is a Armstrong number. Okay, digit separate करून त्याचा क्यूब केल्यानंतर सम केलं त्या क्यूबची, ऑल डिजिटचे पहिल्यांदा क्यूब केले देन क्यूब येईल त्यांची सम केल्यानंतर जर तुम्हाला परत ओरिजिनल नंबर मिळाला then that number is a Armstrong number. Okay, now 125 आता बघा 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8 आणि 5 चा क्यूब 125. सो 8 + 1 9, 9 + 5 14, कॅरी आला 1. सो हे तर 134. सो 134 ही सम आली क्यूब करून आणि ओरिजिनल नंबर 125. सो 125 इज नॉट अ आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, त्याच्यानंतर 370 बघा हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. 3 चा क्यूब प्लस 7 चा क्यूब आणि प्लस 0 चा क्यूब. ओके, सो 3 चा क्यूब 27, 7 चा काय तो 7 × 7 49, 49 × 7. सो 3 6 आणि 7 × 4 28 प्लस 6 34. सो 343 आणि प्लस हा 0. ओके, सो 27 म्हणजे 343 प्लस 27 किती आले, 370 आले. म्हणजेच काय इथे ओरिजिनल नंबर हा ओरिजिनल नंबर आणि calculated sum after the cube. Okay, so this sum and the original number is same. So 370 is a Armstrong number. Then 371 is also Armstrong number. बघा 3 चा क्यूब 27. ओके, 7 चा 343 जस्ट आपण बघितलं आणि 1 चा 1च. ओके, सो 27 + 343 किती मिळाले, 370. 370 + 1 371. सो सम अँड ओरिजिनल नंबर इज सेम. सो दिस नंबर इज अ आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, सो हा चेक करण्यासाठी किंवा ह्याचं जे लॉजिक आहे हे सेम आहे बघा. जसं आपण 95% लॉजिक सेम आहे जे आपण रिव्हर्स नंबर किंवा सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर पॅलिंड्रॉम साठी चेक केलं. ओके, सो तेव्हाच मी तुम्हाला हा प्रोग्राम दिलेला होमवर्क साठी जेव्हा आपण ते प्रोग्राम बघितलेले, पण तुम्ही अजूनही केला नाही. ठीक आहे, नाव बघा आता कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत पहिल्यांदा आपण ते राईट डाऊन करून घेऊ and then sum. ओके, सो ऑलरेडी आता मी प्रोग्राम्स केलेले आहेत बिकॉज प्रिव्हियस लेक्चर हँग झालं. सो त्याच्यामध्ये तेव्हाच मी प्रोग्राम तुम्हाला टाईप करून मग एक्सप्लेन केलेले. ठीक आहे, बट आता हे परत मी रेकॉर्ड करते. सो ऑलरेडी प्रोग्राम क्रिएटेड आहे, आता तुम्हाला फक्त मी एक्सप्लेन करते. ओके, नाव तसं हे लॉजिक आपलं बऱ्यापैकी झालेलंच आहे. नाव स्क्रीनवरील एंटर एनी नंबर, देन तुम्ही एक नंबर एंटर करणार, तो एन मध्ये जाणार. सपोज आपण 153 घेऊया, दोन्ही केससाठी आर्मस्ट्रॉंग अँड नॉट आर्मस्ट्रॉंग दोघांसाठी आपण चेक करू. ओके, सो एन ची व्हॅल्यू आपण टेम्प मध्ये का टाकून घेतो, बिकॉज आपल्याला शेवटी ओरिजिनल नंबर बरोबर चेक करायचं, जसं आपण पॅलिंड्रॉम मध्ये चेक केलं. ओके, सो जेव्हा हा व्हाईल लूप कंप्लीट होतो तेव्हा एन ची व्हॅल्यू 0 झालेली असते, बट आपल्याला कशा बरोबर चेक करावं लागेल, 153 सोबत. सो आपण आपलं ऍक्च्युअल लॉजिक स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय करणार, एन ची व्हॅल्यू टेम्प मध्ये टाकून घेणार. राईट हँड साइड LHS मध्ये जाणार. सो टेम्प मध्ये काय येईल, 153 येईल.
जी तुम्ही n ची व्हॅल्यू घेताल ती. ओके, नाउ व्हाईल n इज नॉट इक्वल टू 0, नाउ n इज 153, सो इट इज नॉट इक्वल टू 0. देन लूप मध्ये आले, देन n ला जर 10 नी डिवाइड केलं तर n काय आहे आपला 153, त्याला जर 10 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर काय मिळतो, लास्ट डिजिट, सो 3 मिळणार. ओके, नाउ सम काय आहे बघा, 0 प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर, रिमाइंडर काय 3, सो 3 into 3 into 3 म्हणजे काय 27. सो 0 प्लस 27 27 कुठे स्टोअर झाले, सम मध्ये. नाउ सम विल बी 27. नाउ n मध्ये काय व्हॅल्यू गेली, n डिवाइड बाय 10, म्हणजे n ला जर 10 नी डिवाइड केलं तर हा n आहे, n ला जर 10 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय मिळणार, 15 गेलं n मध्ये, सो n ची व्हॅल्यू काय आली 15. नाउ अगेन लूप, नाउ 15 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे. नाउ n इज 15 ना, 15 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे. इथे आलो, नाउ 15 ला जर 10 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येणार आहे, लास्ट डिजिट, दॅट इज 5. ओके, नाउ सम काय आपली 27 प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर, म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 125. सो 7 प्लस 5 किती झाले, 12, कॅरी आला 1, 3 4 5 152 झाले. तर 152 कुठे सेव्ह होणार, सम मध्ये. ओके, नाउ n विच इज 15. ओके, 15 ला जर 10 नी डिवाइड केलं, 15 ला जर 10 नी डिवाइड केलं तर 1 नी डिवाइड होणार आणि क्वोशंट काय येणार, 1 येणार, सो ते स्टोअर होणार LHS मध्ये, दॅट इज n मध्ये. सो n ची व्हॅल्यू आली 1. परत वरती आलो, 1 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. नाउ 1 ला 10 नी डिवाइड केलं, 1 ला जर 10 नी डिवाइड केलं तर 0 नी भाग जाणार आणि रिमाइंडर काय येणार 1, सो रिमाइंडरची व्हॅल्यू काय आली 1. ओके, नाउ सम काय आहे 152, सॉरी 152 प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर, म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1 काय झालं 1, सो आली 153 सम. कुठे स्टोअर झाली, इथे सम मध्ये, सो इथे आलं 153. नाउ n विच इज 1 ला जर 10 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय येतो 0, सो 0 कुठे स्टोअर होणार, n मध्ये, सो n ची व्हॅल्यू काय आली 0. नाउ 0 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. आता ओरिजिनल नंबर तर आपला n आहे, जर इथे n च लिहिलं असतं पण n ची तर व्हॅल्यू काय झाली 0, सो 0 इक्वल टू सम फॉल्स झालं असतं, सो एल्स मध्ये आलं असतं. आणि नॉट आर्मस्ट्रॉंग, जरी आपला आर्मस्ट्रॉंग नंबर आपल्याला माहिती तरी सुद्धा नाही आला. सो आपण काय केलंय, n ची व्हॅल्यू पहिले टेम्प मध्ये टाकून ठेवली होती ह्या स्टेप मध्ये. ओके, सो सम काय आली 153, सो दॅट इक्वल टू टेम्प आहे का, आहे. सो इफ होणार, एल्स होणार नाही. सो इफ काय होणार, पर्सेंट डी is a Armstrong number, so percent D is for temp, so temp काय 153 is a Armstrong number. ओके, नाउ आपण नॉट आर्मस्ट्रॉंग साठी एकदा चेक करू. कोणता पण प्रोग्राम जो असतो तो बोथ म्हणजे ऑल टाइप्स ऑफ इनपुट साठी चेक करायचा असतो. ओके, नाउ आता बघा परत, आता एंटर एनी नंबर. सपोज आपण एक नंबर घेऊ, सपोज मी घेतला 145, कोणताही नंबर तुम्ही घ्या 3 डिजिट. ओके, नाउ n ची व्हॅल्यू टेम्प मध्ये टाकली, सो इथे पण आला 145. नाउ 145 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे, सो इथे आलो. नाउ 145 ला 10 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येणार, लास्ट डिजिट, दॅट इज 5. ओके, नाउ सम काय सुरुवातीला 0 प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर, म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5, दॅट इज 125. सो आपली सम काय आली 125, कुठे स्टोअर झालं, सम मध्ये. ओके, नाउ 145 ला जर 10 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय आला 14 आला, काय आला 14. तर 14 n मध्ये डिव्हिजन ऑपरेटर क्वोशंट देतं, सो 14 आला तुमचा क्वोशंट. ओके, नाउ 14 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. नाउ 14 ला जर 10 नी डिवाइड केलं तर लास्ट डिजिट रिमाइंडर राहणार. ओके, नाउ सम काय आहे 125 प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर, दॅट इज 4 इंटू 4 इंटू 4, म्हणजे 64, म्हणजे किती झाले 5 प्लस 4 9 8 आणि 1, सो 189 स्टोअर होणार सम मध्ये. नाउ नेक्स्ट n काय 14 ला जर 10 नी डिवाइड केलं तर काय राहणार, क्वोशंट काय येणार 1 येणार, सो 1 स्टोअर होणार n मध्ये, सो n आला 1. नाउ 1 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो 1 ला जर 10 नी डिवाइड केलं तर 0 नी भाग जाणार आणि रिमाइंडर किती येणार, सॉरी 1 ला जर 10 नी डिवाइड केलं तर 0 नी भाग जाणार, रिमाइंडर किती येणार 1. ओके, सो इथे रिमाइंडर काय आला 1 आला. ओके, नाउ सम काय आहे 189, सो 189 प्लस
रिमाइंडर इंटू रिमाइंडर इंटू रिमाइंडर म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे काय आलं हे 190. सो 190 कुठे स्टोअर झाले सम मध्ये. ओके, नाव अगेन एन काय 1. 1 ला जर 10 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन काय येतो 0 येतो. सो 0 सेव्ह झालं एन मध्ये. ओके, नाव 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. नाव टेम काय 145 आणि सम काय 190. सो 145 इक्वल टू सम आहे का नाही. सो प्रिंट काय होणार पर्सेंटेज फॉर टेम. सो टेमची व्हॅल्यू काय 145. सो 145 इज नॉट अ आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, सो स्पेलिंग आपण तिथे चेंज करूयात. नाव एकदा रन करून बघू. ऍक्च्युली टर्बोसिमुळे रेकॉर्डरला प्रॉब्लेम येतो, बाकी कोणत्याच सब्जेक्टच्या लेक्चर्सला असं होत नाही. इच टाइम नाही होत, समटाइम्स प्रॉब्लेम येतो. बघा आता ह्याला रन केलं, सेम प्रोग्राम आहे बघा जो की मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलाय. सो 370 आर्मस्ट्रॉंग नंबर आहे बघा आलाय. ओके, नाव परत रन केलं 153 is Armstrong number. Suppose 556 is not Armstrong number. 371 पण आहे बघा, 371 is Armstrong number. ओके, तर हे झालं आपलं आर्मस्ट्रॉंग नंबर कम्प्लीट. नाउ नेक्स्ट जे आहे तो हा प्रोग्राम मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेला. देन आता नेक्स्ट प्रोग्राम आहे परफेक्ट नंबरचा. जसं आपण प्राईम नंबर बघितला ना तसं परफेक्ट नंबर. ओके, सो तुम्हाला एक्सप्लेन करायचा राहून गेला होता. ओके, परफेक्ट नंबर फर्स्ट आपण ओपन करू. जसं टर्बो सी कंपायलर आहे ना बघा प्रोग्राम करण्यासाठी, तसं देव C++ पण आहे. त्याच्यामध्ये सी चे पण प्रोग्राम होतात. ते पण तुम्ही ट्राय केलं तरी चालेल. ठीक आहे, आपण ते C++ च्या वेळेस ह्याच्यामध्येच करणार, बिकॉज टर्बो सी खूप टाइम्स हँग होतं. तुम्हाला पण एक्सपिरियन्स आला असेल. पण जर तुम्हाला आता प्रोग्रामची प्रॅक्टिस झाली असेल टर्बो सी मध्ये तर देव C++ कंपायलर आहे बघा, तो सिंपल इन्स्टॉल करून डाउनलोड करून इन्स्टॉल करा. आणि झाल्यानंतर जर तुम्हाला करायचा असेल ह्याच्यामध्ये प्रोग्रामचं काही लॉजिक सिंटॅक्स चेंज नाही होत. ओके, सो जसं तुम्ही टर्बो सी मध्ये करता तसंच त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि जसं नोटपॅड सारखं आहे बघा, Ctrl+S म्हणजे सेव्ह होतं, Ctrl+C ने कॉपी होतं, म्हणजे लाईक आपलं जे नोटपॅड असतं ना तसंच एडिटर आहे ते. ओके, म्हणजे तुम्हाला जरा प्रोग्राम करायला सोपं जातं. पण तुम्हाला कॉलेजमध्ये टर्बो सी सांगतात म्हणून मी टर्बो सी घेतले. पण टर्बो सीचे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत किंवा काय म्हणू शकतो आपण लिमिटेशन्स आहेत. त्याचा माऊस कर्सर थोड्या वेळाने डिसेबल होतो. ओके, सो ते ऑपरेट करायला हार्ड जातं. ठीक आहे, फक्त तुम्हाला कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये शिकवतात म्हणून मी त्याच्यावर घेतले. बाकी तुम्ही देव C++ आहे ते केलं तरी चालेल. जरी त्याला C++ आहे तरी पण तुम्ही त्याच्यावरती सी चे प्रोग्राम करू शकता. ओके, जर तुम्हाला करायचंच असेल तर इन्स्टॉल करून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करा. मग मी तुम्हाला दाखवेल की पुढे कसं रन वगैरे करायचं ते. ठीक आहे, तर हे कंपायलर आहे बघा. ट्राय करायचं असेल काय डिफरंट तर मग डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ठीक आहे, नाव आता बघा नेक्स्ट परफेक्ट नंबरचा. सो पहिल्यांदा आपण राईट अ प्रोग्राम टू चेक गिवन नंबर इज परफेक्ट नंबर ऑर नॉट. गिवन नंबर इज परफेक्ट नंबर ऑर नॉट. तर आता परफेक्ट नंबर मीन्स काय एक्झॅक्टली. ओके, जसं प्राईम नंबर काय असतं की जर एन मला चेक करायचं प्राईम आहे की नाही. आता आपण प्राईम नंबरचा प्रोग्राम बघितलाय तर आपण 1 to n बघत होतो, 1 to n पर्यंत, की त्या n ला 1 पासून ते इट्स सेल्फ पर्यंत किती किती नंबरनी तो नंबर जो आहे तो डिव्हिजिबल आहे. तर देन आपण काउंट इन्क्रीमेंट करायचो. तर प्राईम नंबर काय असतो की जो नंबर 1 नी आणि बाय इट्स सेल्फ
ने फक्त डिव्हिजिबल होतो तोच प्राईम नंबर असतो. ओके, आता परफेक्ट नंबर बघा, थोडंफार लॉजिक तसंच आहे परफेक्ट नंबरचं, जसं आर्मस्ट्रॉंग सम ऑफ डिजिट्सचं वगैरे लॉजिक थोडेफार सेम आहे, सेम तसंच बघा. आता परफेक्ट नंबर म्हणजे कोणता नंबर बघा, 6 हा परफेक्ट नंबर आहे. ठीक आहे, जास्त परफेक्ट नंबर नाहीये. 28 हा परफेक्ट नंबर आहे. देन आय थिंक 496 वगैरे आहे, जे आपण चेक करू आहे की नाही. ठीक आहे, 486 समथिंग. तर 628 तर हे परफेक्ट नंबर आहे. ठीक आहे, जास्त नाहीयेत, म्हणजे जसं प्राईम नंबर बघा 3, 5, 7 वगैरे कंटिन्युअस असतात. ओके, 1-2 मधले स्किप झाले की नेक्स्ट प्राईम नंबर असतो, तसं नाहीये. म्हणजे 500 पर्यंत तुम्हाला फक्त 3च परफेक्ट नंबर सापडतील. ओके, सो परफेक्ट नंबर म्हणजे काय, सपोज एन आपल्याला चेक करायचं की तो परफेक्ट नंबर आहे की नाही. सो सपोज आता 6 मला चेक करायचं की तो परफेक्ट नंबर आहे की नाही, तर मी प्राईम नंबर सारखं 1 to n नाही बघणार, मी काय बघणार 1 to n - 1. म्हणजे प्राईम नंबरला आपण इन्क्लुडिंग दॅट नंबर पण चेक करतो, इन्क्लुडिंग इट सेल्फ. ओके, आता परफेक्ट नंबर करताना आपल्याला काय करायचं, एक्सक्लुडिंग इट सेल्फ, एक्सक्लुडिंग इट सेल्फ म्हणजे तो सोडून, जो नंबर चेक करायचा आहे तो सोडून. ओके, सो जर मला 6 चेक करायचा असेल तर मी लूप 1 to 5 करणार. जर मला 28 चेक करायचं आहे तर मी लूप 1 to 27 करणार. ओके, सो काय करायचं आपल्याला, सेम लाईक प्राईम नंबर, फक्त 1 to n च्या ऐवजी 1 to n - 1 करायचे. ओके, नाउ 6 ला जो की आपल्याला चेक करायचा आहे त्याला पहिले तुम्ही 1 नी डिवाइड करून बघणार, रिमाइंडर 0 येतोय का. ओके, देन 2 नी डिवाइड करणार, रिमाइंडर 0 येतोय का चेक करणार, 3 नी करणार, 4 नी करणार आणि 5 नी करणार. 6 नी करणार नाही. आपण प्राईम नंबरला त्या नंबरनी पण करायचो. जर प्राईम नंबर मला चेक करायचं 6 हा प्राईम नंबर आहे की नाही, तर आपण 1 to n करत होतो. ओके, सो इथे n - 1 इथपर्यंतच करायचं. नाउ कॅल्क्युलेट करायचं की 6 ला 1 नी 6 ला पूर्ण भाग जातो, मी 6 इज डिव्हिजिबल बाय 1 राईट आहे, बिकॉज रिमाइंडर 0 येतो. सो 1 नी डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0 येतो 6 ला, 2 नी डिवाइड केल्यावर पण येतो आणि 3 नी डिवाइड केल्यावर पण येतो. बाकी 4 नी येत नाही आणि 5 नी येत नाही. सो ज्या ज्या नंबरनी डिवाइड केल्यावरती डिव्हिजिबल येतो त्या नंबरची ऍडिशन करायची. सो 1 + 2 + 3 किती झाले, 6. नाउ दिस 6 अँड दिस जो चेक करायचा तो सेम आहे. सो 6 इज अ परफेक्ट नंबर. ओके, आता अजून एक जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर, सपोज आता आपल्याला चेक करायचंय की 10 हा परफेक्ट नंबर आहे की नाही. सो n ची व्हॅल्यू काय 10. सो आपण लूप फक्त 1 to n - 1 दॅट इज 9 पर्यंतच बघणार. सो 10 चेक करण्यासाठी आपण त्या 10 ला फक्त 1 to 9 नीच डिवाइड करणार. सो 10 ला 1 नी करून बघणार, नंतर 10 ला 2 नी, 10 ला 3 नी, 4 नी, 5 नी, 6 नी, 7 नी, 8 नी आणि 9 नी, नॉट 10 नी नाही. ओके, 1 to 9 n - 1 पर्यंत. सो इथे आपल्याला डिव्हिजिबल 0 मिळणार. सो 10 हा डिव्हिजिबल बाय 1 आहे, देन 2 पण आहे, बिकॉज 2 × 5 10 आहे. ओके, 3 नाही, 4 नाही, 5 पण आहे. ओके, 5 × 2 10, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 10 नाही. सो 1 to 9 पर्यंत 10 जर चेक करायचा आहे तर 1 to 9 पर्यंत 1 + 2 किती झाले 3 आणि 3 + 5 किती झाले 8. सो ओरिजिनल नंबर 10 आहे आणि सम काय आली 8. सो 10 इज नॉट अ परफेक्ट नंबर. ओके, नाउ आता बघा अजून एक आपण 28 घेऊ. 28 परफेक्ट नंबर आहे. 28 आहे सपोज. सो आपण 1 to 27 पर्यंत बघणार. ओके, आता मी एवढं सगळं लिहित नाही, फक्त बघा 28 ला, किंवा ठीक आहे आपण लिहूयात. बघा हे लूपनी किती इझी जातं बघा. आपण जर सेपरेट जर लूप यूज नाही केला आणि जर मला n तर आपला फिक्स नसतो ना, n माझा 100 पण असू शकतो, मला 100 पण चेक करावं लागू शकतो. ओके, सो मी 1 to 99 स्टेप लिहिण्यापेक्षा काय लिहिणार आपण, एकच इफ कुठे टाकणार आपण 1 to 100 च्या लूप मध्ये टाकणार. म्हणजे ह्या ज्या आता हे 28 चेक करण्यासाठी 27 स्टेप्स होतात एक्झिक्यूट. ओके, सो आपण फक्त म्हणजे 27 टाइम्स आपलं इफ चेक होतं की रिमाइंडर 0 येतोय का, 0 येतोय का. ओके, पण हे आपण एकदाच लिहितो इफ आणि ते आपण लूप मध्ये टाकतो 27 टाइमच्या. ओके, म्हणजे बॅकग्राऊंडला कंपायलर तुमच्यासाठी 27 स्टेप्स करतो, पण तुम्हाला त्या करायची गरज नाही, म्हणून आपण लूपचा यूज करतो. ओके, सेपरेट
तेच तेच इच टाइम लिहिण्यापेक्षा आपण एकच स्टेटमेंट आपल्याला जर मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचंय तर आपण ते लूप मध्ये टाकतो. सो 28 ला 4 नी, देन 5 नी, 6 नी, 7 नी, 8 नी. आता पुढचा डायरेक्ट 496 आहे तो तर आपण काय असा ट्रेस करू शकत नाही, इझी नाही एवढं ट्रेस करणं मॅन्युअली. प्रोग्राम इझी आहे बिकॉज कंपायलर करतो, ह्या स्टेप तुम्हाला करायची गरज नाही, पण आपण मॅन्युअली 496 जर चेक करायचं तर 497 स्टेप 495 स्टेप नाही लिहू शकत. ओके, हे अशा ट्रेस करताना स्टेप्स नाही लिहू शकत. ट्वेंटी, 21, 22, 23, 24, 25, 26 and 27. ओके, सो बघा 1 नी डिव्हिजिबल आहे 22 ऑफकोर्स. देन 14 इंटू 2 इंटू 14 28. सो 2 नी पण डिव्हिजिबल आहे. 3 नी नाही, 3 नी नाही, 4 नी आहे. ओके, 4 इंटू 7. ओके, देन 5 नी नाही, 6 नी नाही, 7 इंटू 4 28. सो 7 नी पण आहे. 8 नी नाही, 9 नी नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 आहे. 14 इंटू 2 28. सो इथे 14 नी आहे. ओके, 15 नाही, 16 नाही, बाकी कोणतेच नाही. ओके, कोणतेच नाही. सो बघा 1 प्लस 2 किती झाले 3, 3 प्लस 4 किती झाले 7, 7 प्लस 7 किती झाले 14 आणि 14 प्लस हे 14 किती झाले 28. म्हणजे 28 ला 1 to 7 पर्यंत 1, 2, 4, 7 आणि 14 नी डिव्हिजिबल आहे 22 आणि त्या सगळ्यांची जर सम केली तर मला परत 22 मिळेल, 28 मिळतात. सो दिस 28 इज अ परफेक्ट नंबर. ओके, कळालं आता. आता आपण एक प्रोग्रामनी एक्सप्लेन करू, प्रोग्रामनी तुम्हाला मग अजून कळेल. नाव बघा आता काय काय व्हेरिएबल्स आहेत ते लिहून घेऊयात. n सम which is 0 first ला and then I. ओके, नाव बघा एंटर एनी नंबर, देन तुम्ही नंबर स्कॅन करणार. सपोज n मी स्कॅन केला 8. ओके, नाव I किती झाला 1 झाला. नाव 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n मायनस 1. 7 पर्यंतच बघणार. सो इथं जसं प्राईम नंबरला n पर्यंत असतं, आता इथे n मायनस 1. ओके, सो 1 to 7 कंडिशन ट्रू आहे. नाव बघा n काय 8, 8 मॉड I किती आहे 1. सो इक्वल टू 0 आहे का आहे. सो काय केलं आपण, इफ ट्रू आहे सो इथे आलो. सो सम काय आहे सध्या 0. सो 0 प्लस I किती आहे 1. सो 0 प्लस 1 किती 1, कुठे स्टोअर झालं सम मध्ये. सो सम पण काय झाली 1. नेक्स्ट टाइम लूप, जोपर्यंत हे लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत इफ ला येणार नाही. सो I किती होणार 1 चा 2 होणार. ओके, नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 7. n 8 आहे, सो n मायनस 1 काय आहे 7. ओके, सो 7 इज लेस 2 इज लेस दॅन और इक्वल टू 7 कंडिशन ट्रू. इथे आलो. नाउ n किती आहे 8, 8 ला 1 I काय आहे 2. सो 8 ला जर 2 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो काय येतो. सो इफ मध्ये आलो. सो सम काय आहे 2, सॉरी सम काय आहे 1. सो 1 प्लस I काय आहे 2. सो 1 प्लस 2 किती झाले 3, कुठे स्टोअर झाले सम मध्ये. सो सम झाली 3. नाउ नेक्स्ट टाइम I किती होणार 3 होणार. ओके, नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. नाउ 8 मॉड I किती आहे 3. सो 8 मॉड 3 इक्वल टू 0 आहे का नाही. सो इफ फॉल्स आहे, सो इफ होणार नाही. नाउ लूप I किती होणार 4 होणार. नाउ 4 इज लेस दॅन और इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. नाउ 4 ला सॉरी 8 आहे, n 8 आहे, 8 ला जर 4 नी डिवाइड केलं I काय 4 आहे ना, तर रिमाइंडर 0 येतो. सो सम काय बघा 3 प्लस I काय 4. सो 3 प्लस 4 किती 7, कुठे स्टोअर झाले सम मध्ये. सो सम आली 7. नेक्स्ट टाइम I किती होणार 4 होता तो 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन और इक्वल टू 7 कंडिशन ट्रू आहे. 7च का, बिकॉज आपल्याला जो चेक करायचा आहे तो 8. सो n मायनस 1. सो 7 n काय आता 8. 8 ला जर I काय 5, 5 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो का नाही येत. सो इफ होणार नाही. नेक्स्ट टाइम I किती होणार 6. नाउ 6 इज लेस दॅन और इक्वल टू 7 ट्रू आहे. नाउ 8 ला जर I किती आहे 6, 6 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो का नाही येत. सो इफ होणार नाही. नेक्स्ट टाइम I इन्क्रीमेंट होणार, I 7 होणार. नाउ 8
8 ला जर आय काय 7 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो का? नाही येत. सो इफ होणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार? 8 होणार. नाउ 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7 कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. नाउ सम काय आहे? 7 आणि n काय आहे? 8. सो 7 इक्वल टू 8 आहे का? नाही. सो इफ पण फॉल्स. नाउ त्याचा रिस्पेक्ट टू एल्स होणार. सो पर्सेंट इज नॉट अ परफेक्ट नंबर. n म्हणजे काय? 8. सो 8 इज नॉट अ परफेक्ट नंबर बिकॉज सम आणि आता 8 ला बघा 2 नी डिव्हिजिबल झाला, 1 नी झाला आणि 4 नी झाला. सो 4 + 2 6 आणि 6 + 1 7. सो सम किती आली? 7 आणि n किती आहे? 8 आहे. सो 8 इज नॉट अ परफेक्ट नंबर. ओके. नाव आता आपण जो परफेक्ट नंबर आहे तो चेक करू. ओके. सम which is 0 starting ला then I. ओके. नाउ n - 1. आता पहिल्यांदा स्कॅन करणार आपण n. सपोज मी 6 स्कॅन केला. सो n काय आला? 5. सो आपल्याला लूप 1 to 5 करायचंय. ओके. सो I किती होणार? 1 होणार. ओके. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. नाउ n - 1 इज 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो. सो n किती आहे? 6. 6 ला I नी डिवाइड. I काय? 1 इक्वल टू 0 येतं का? येस येतं. सो सम काय येणार? सम प्लस I. सो सम काय सध्या 0 आणि I काय? 1. सो 0 + 1 1. कुठे स्टोअर झालं? सम मध्ये. सो सम काय आली? 1. नेक्स्ट टाइम I लूप इन्क्रीमेंट होणार. I 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो. ओके. सो n ची व्हॅल्यू काय? 6. 6 ला I नी डिवाइड करायचं. I काय? 2. सो 2 नी जर डिवाइड केलं तर 0 येतं का? येस येतं. सो इथे आलो. सो सम काय आहे? सध्या 1. सो 1 प्लस I किती आहे? 2. सो 1 + 2 किती? 3. कुठे स्टोअर झाले? सम मध्ये. ओके. नाउ I इन्क्रीमेंट होणार 3 होणार. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ n काय आहे? 6. 6 ला I नी डिवाइड करायचं. I काय? 3. सो 0 येतो का? येस येतो. सो सम काय आहे? 3. ओके. 3 प्लस I किती आहे? 3. सो 3 + 3 किती? 6. कुठे स्टोअर झाले? सम मध्ये. सो सम आली 6. नेक्स्ट टाइम I इन्क्रीमेंट होणार. I किती होणार? 4. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ n काय आहे? 4. सॉरी n काय आहे? 6. 6 ला I नी डिवाइड केलं म्हणजे 4 नी. तर सम रिमाइंडर 0 येतो का? नाही येत. सो इफ होणार नाही. नाउ I किती होणार? 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ 6 ला I नी म्हणजे 5 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो का? नाही येत. सो इफ होणार नाही. नाउ I किती होणार? 6 होणार. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन फॉल्स. I लूपच्या बाहेर. नाउ सम ची व्हॅल्यू काय आली आहे? 6 आणि n पण काय आहे? 6. सो 6 इक्वल टू 6 आहे का? आहे. सो पर्सेंट इज द परफेक्ट नंबर. पर्सेंट काय साठी? n साठी. सो n ची व्हॅल्यू काय? 6. सो 6 इज द परफेक्ट नंबर. ओके. आलं लक्षात? तर हे झालं तुमचा परफेक्ट नंबरचा प्रोग्राम जो की आपला मिस झाला होता. बघा सेम प्रोग्राम केलेला आहे. आता ह्याला रन करू. बघा 28 परफेक्ट नंबर. 27 हा परफेक्ट नंबर येणार नाही बघा. ओके. त्याच्यानंतर आय थिंक 496 पण आहे. चेक करू. इज द परफेक्ट नंबर. आता 495 आपण स्टेप्स करू शकत नाही. मग 496 ला बघा 1 to 495 पर्यंत 1 to 495 पर्यंत जेवढ्या नंबरनी 496 डिव्हिजिबल असेल त्यांची सम केल्यावरती 496 येते. सो 496 इज अ परफेक्ट नंबर. म्हणजे 1 to 500 मध्ये फक्त 3च परफेक्ट नंबर आहेत. 6, 28 आणि 496. ओके. मग डायरेक्ट आय थिंक 8000 समथिंग एक नंबर आहे. ठीक आहे. सो जास्त परफेक्ट नंबर नाहीये. नाउ अजून एक तुम्हाला प्रोग्राम येतो बघा. आपण एक सिंपल प्रोग्राम घेतला. राईट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is prime number or not. okay, given number is a prime number or not. हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे. ओके. सो आता आपण घेऊयात की 1 to 100 मधले तुम्हाला तर कधी कधी असं येतं बघा प्रोग्राम. सिंगल नंबर whether a given number is prime or not तो तर येतो सिंगल. पण डायरेक्टली तुम्हाला असं येतं राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले
all prime numbers from 1 to 100. 1 to 100 मधले जेवढे प्राईम नंबर आहेत तेवढे डिस्प्ले करायचे. तर 1 तर नसतोच कोणता, सो आपण 2 to 100 लूप लावणार. ओके, बिकॉज 1 हा प्राईम नंबर पण नसतो आणि नॉट प्राईम पण नसतो. ओके, सो 2 to 100 आपण लूप लावणार आणि त्यातले आपल्याला असं नाही म्हणायचं की 2 इज अ प्राईम नंबर, 3 इज अ प्राईम नंबर, 4 इज नॉट अ प्राईम नंबर, असं डिस्प्ले नाही करायचं. जसं आपण 1 to 100 मधले फक्त इव्हन कसे डिस्प्ले केलते, सेम तसंच आपण जे जे ऑड नंबर्स आहेत तेच फक्त काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे अप टू 100 पर्यंत. सो 97 लास्ट नंबर असतो प्राईम नंबर 100 च्या आधीचा. ओके, सो असं डिस्प्ले करायचं आपल्याला. सो गिवन नंबर आपण एन स्कॅन नाही करणार आहे. आता आपल्याला दिलाय की 2 to 100 पर्यंत तुम्ही जो जो प्राईम नंबर आहे तो डिस्प्ले करायचा आहे. सो आपलं जे लॉजिक आहे ना प्राईम नंबरचं, ते फक्त आपण कुठे टाकणार आहे, आता एका लूप मध्ये टाकणार आहे, आउटर लूप मध्ये टाकणार आहे. ओके, बघा आता हा ऑल प्राईम नंबरचा प्रोग्राम आहे. बघा तर बघा आता आपलं हे जे आहे ना लॉजिक हे सेम आहे बघा, आणि इथे फक्त आपण इफ एल्स लिहिलेलं, बिकॉज आपल्याला गिवन नंबर इज प्राईम और नॉट बघायचं होतं. ओके, सो इथे जे आपलं लॉजिक आहे हे सेमच लॉजिक आहे जे की आपण सिंगल प्राईम नंबरला यूज केले, ते फक्त आपण लूप मध्ये टाकणार आहे. बिकॉज तेच लॉजिक आपल्याला इच टाइम काय करायचंय, रिपीट करायचं. जसं आपण राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन नंबर इज इव्हन और ऑड, तर आपण फक्त इफ एल्स यूज केलं. पण जेव्हा तुम्हाला मी 1 to 100 सांगितलं तेव्हा तुम्ही लूप मध्ये इफ टाकलं, सेम तसंच. तर आपलं जे प्राईम नंबरचं लॉजिक आहे ते फक्त लूप मध्ये टाकायचं, बिकॉज आपल्याला 2 पासून 100 पर्यंत चेक करायचं आहे. ओके, सो बघा कसं होणार. आता मी 3-4 इटरेशन तुम्हाला करून दाखवते. फक्त आता जे जे व्हेरिएबल्स आहेत ते पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊ आपण. ओके, सो एन किती झाला, 2 झाला. 2 आता आपण चेक करणार प्राईम नंबर आहे की नाही. सो 2 इज लेस दॅन और इक्वल टू 100, कंडिशन ट्रू आहे बघा. सो सी इक्वल टू 0 केलं, सो सी किती झालं, 0 झालं लूप मध्ये. देन हे इनर मोस्ट लूप, जोपर्यंत हे फॉल्स होणार नाही तोपर्यंत इथे येणार नाही. सो आय किती झालं, 1 झालं. नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू एन, एन किती आहे, 2 आहे. सो कंडिशन ट्रू आहे, इथे आलो. नाउ एन किती आहे, 2 आणि आय किती आहे, 1. सो 1 नी 2 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो. सो सी प्लस प्लस सी किती झाला, 1 झाला. ओके, नाउ परत लूप, आय किती होणार, 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू एन, एन पण 2 आहे, कंडिशन ट्रू आहे, इथे आलो. नाउ 2 mod 2, I 2 आहे ना, सो कंडिशन ट्रू आहे, ही कंडिशन ट्रू आहे. सो सी प्लस प्लस, सो सी किती झाला, 2 झाला. ओके, नाउ आय किती होणार, 3 होणार. नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 4, सॉरी एन काय 2 आहे, सो 3 इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. आय लूपच्या बाहेर आलो. नाउ सी इज लेस दॅन और इक्वल टू 2, येस सी इक्वल टू 2 आहे. सो प्रिंट काय झालं, एन, एन काय 2, सो स्क्रीनवर प्रिंट काय झालं, 2. ओके, नाउ जे जे प्राईम आहे तेवढेच प्रिंट होणार. नाउ परत एन किती होणार, आता आउटर लूप इन्क्रीमेंट होणार. सो एन 2 होता, आता एन 3 झाला. आता आपला 3 चेक होणार. नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 100, कंडिशन ट्रू आहे, इथे आलो. आता सी इथं 0 का केला परत, जर 0 नसता केला तर हा इथे जेव्हा येईल तेव्हा हा 2 आहे ना सी सध्या, तर तो 3 होईल. म्हणजेच काय, आपण काउंट कसं केलं तर जेव्हा सिंगल प्राईम नंबर बघितलेला की जर काउंटची व्हॅल्यू 2 पेक्षा जर जास्त आली तर तो नंबर प्राईम नंबर नाही. फॉर एक्झाम्पल 4 ला 1 नी डिवाइड होतं, डिव्हिजिबल आहे 2 नी आणि 4 नी आहे. सो 3 काउंट होतो. सो काउंट हा 3 मोर दॅन 2 आला की तो प्राईम नंबर नसतो. म्हणजे जेव्हा जेव्हा काउंट 1 नी डिव्हिजिबल केल्यावरती इन्क्रीमेंट होईल आणि इट सेल्फनी, तेव्हाच फक्त म्हणजे दोनदाच फक्त तो ही कंडिशन ट्रू आली पाहिजे, तरच काय होतं, तो प्राईम नंबर असतो. जर आता मी इथं सी 0 नाही केला आणि आपण आता 3 चेक करतोय तर इथं 2 टाइम्स जाणार, पण
इथं 0 न केल्यामुळे काय होईल, इथं 3 येईल, इथं 4 येईल. मग ही कंडिशन काय होईल, ही फॉल्स होईल, बिकॉज सी लेस दॅन 4 होणार, 2 होणार नाही. सो 3 प्राईम नंबर असून पण तो प्रिंट होणार नाही. ओके, सो आपण काय करायचं की सी जेव्हा आपण न्यू नंबर चेक करतोय प्राईम नंबर आहे की नाही, तेव्हा तो सी परत 0 करून टाकायचा. सो आता आपण 3 चेक करतोय ना, 2 तर चेक करून झाला, आता 3 चेक करतोय, सो सी परत 0 करायचा. ओके, नाउ आय परत 1 होणार. ओके, नाउ एन काय आहे, 3 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो, एन काय आहे, 3. 3 ला आय ने डिवाइड केलं म्हणजे 1 नी, तर इक्वल टू 0 येतं का, येस येतं. सो सी प्लस प्लस, सो सी 0 चं काय होणार, 1 होणार. नाउ आय किती होणार, 2 होणार. नाउ 3 ला 2 ने जर डिवाइड केलं तर 0 येतं का, येस नाही येत. ओके, सो हा इफ होणार नाही. नंतर परत आय इन्क्रीमेंट होणार, आय 3 होणार. नाउ 3 ला 3 n आहे ना, सो 3 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. नाउ n विच इज 3 आणि i पण काय 3. सो 3 ला 3 ने डिवाइड केलं तर 0 येतो का, रिमाइंडर येस येतो. सो c इन्क्रीमेंट होणार, c 2 होणार. नेक्स्ट टाइम i किती होणार, 4. नाउ n काय 3 आहे, सो 4 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. नाउ c ची व्हॅल्यू काय आहे, 2. सो इट इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. सो स्क्रीनवर प्रिंट काय झालं, n दॅट इज 3 प्रिंट झाला. ओके, नाउ परत आता आपण चेक काय करणार आहे, n 3 होता, सो n काय झाला, आता 4 झाला. n प्लस प्लस, आता 4 चेक करायचा. 4 जर प्राईम नंबर असेल तर तो डिस्प्ले करायचा. ओके, आता n4 झाला. ओके, नाउ 4 इज लेस दॅन और इक्वल टू 100, कंडिशन ट्रू आहे. c परत किती झाला, 0 झाला. ओके, नाउ i किती झाला, 1 झाला परत. ओके, नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू 4 आहे ना, n कंडिशन ट्रू आहे. सो 4 ला 1 ने डिवाइड केलं तर 0 येतो. ओके, सो c प्लस प्लस झाला. सो c किती झाला, 1 झाला. नेक्स्ट टाइम i 2 होणार. ओके, नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. नाउ 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 0 येतो का, येस येतो. सो सी परत इन्क्रीमेंट होणार बाय 1, 2 झाला. नाउ आय आता इन्क्रीमेंट होणार, आय 3 होणार. नाउ 3 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. नाउ 4 ला आय ने डिवाइड केलं तर आय काय आहे, 3 आहे. सो कंडिशन अगेन, आता ही कंडिशन फॉल्स आहे, सो इफ मध्ये जाणार नाही. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 4 होणार. नाउ 4 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. नाउ 4 ला आय ने डिवाइड केलं म्हणजेच कशाने डिवाइड केलं, आय 4च झालंय ना, सो 4 ने डिवाइड केलं तर 0 येतो का, येस येतो. सो सी प्लस प्लस, सो सी किती होणार, 3 होणार. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. नाउ 4 कंडिशन फॉल्स आहे आय ची, सो आय लूपच्या बाहेर आलं. नाउ सी काय आहे, 3. सी काय 3 इज लेस दॅन और इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. सो इफच होणार नाही म्हणजे काहीच प्रिंट होणार नाही. नेक्स्ट टाइम एन काय होईल, 5 होईल. म्हणजे बघा 4 ला काउंट किती झाला, 3 झाला. म्हणजेच 4 ला 1 to 4 पर्यंत 3 असे नंबर आहेत ज्यांनी डिव्हिजिबल आहे 4. सो 4 हा इटसेल्फ आणि 1 सोडून पण अजून एक कोणता तरी नंबर आहे ज्यांनी तो डिव्हिजिबल आहे. सो 4 हा प्राईम नंबर नाहीये. सो हा इफ होणारच नाही, बिकॉज सी ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी झाली ना, सो सी होणारच नाही. ओके, सो ही इफ कंडिशन होणारच नाही. सो एन प्रिंट होणारच नाही. नेक्स्ट टाइम एन 4 होता तर 5 होणार. देन परत सी 0 होणार आणि आय परत 1 होणार. ओके, सो 1 to 5 पर्यंत सी फक्त दोनदाच ह्या इथं इफ मध्ये दोनदाच जाणार बघा. 1 जेव्हा आय 1 असेल आणि जेव्हा 5 1, जेव्हा आय 5 असेल तेव्हाच. ओके, सो ह्यावेळी काय होणार, चेक होणार. सो आता तुम्ही काय करा, ऍज अ ट्रेसिंग करायचं म्हणून एन जोपर्यंत तुमचा 10 येत नाही ना तोपर्यंत हे लूप हे जे आहे ना, हे जसं मी कंटिन्यू हे जसं मी केलेलं आहे तुम्हाला जसं हे ट्रेस करून दाखवते ना, तसं हे तुम्ही 2 3 4 केलेले आहे तसं तुम्ही 10 पर्यंत करा. म्हणजे तुम्हाला परफेक्ट हे लूप कसं होतं ते कळेल. ओके, आपण सिंगल प्राइमचं बघितलेलंच आहे, फक्त तेच लॉजिक आपल्याला फक्त कुठे टाकायचं आहे, आउटर फॉर लूप मध्ये. बिकॉज आता आपल्याला एंड स्कॅन नाही करायचं, आपल्याला 2 to 100 सांगितलंच आहे त्यातले कोणते कोणते प्राईम नंबर आहे. आणि एच का काढून टाकला, बिकॉज वी हॅव टू डिस्प्ले ओनली द प्राईम नंबर, नॉट प्राईमचं काही इथे कन्सर्न नाहीये. ओके, सो आता आपण रन करूयात प्रोग्राम.
बघा आता 1 to 200 हे झाले ऑल प्राईम नंबर्स. तुम्हाला जर रेंज वेगळी सांगितली 2 to 200 सांगितले ते तर 200 ला आणि रन करा. ओके, तो शेवटचा 103 नंतरचा जो 1 आहे ना तो 107 आहे. ते तेवढी विड्थ बस स्पेस साईज पुरत नाहीये त्याच्यामुळे तो खाली आलाय. ओके, बाकी काही नाही. ठीक आहे, हे झालं तुमचं ऑल प्राईम. आता सेम तुम्ही जसं आपण सिंगल परफेक्ट नंबर बघितलं की नाही तर तसंच तुम्ही आता 1 to 100 नका, बिकॉज 1 to 100 मध्ये फक्त 6 आणि 20 येतच आहे जे तुम्हाला मी ऑलरेडी स्पेसिफाय केलंय. ओके, सो 1 to 500 मधले तुम्ही परफेक्ट नंबर फाइंड आउट करा. ओके, सेम फक्त इथे 1 to 100 येईल आणि आपण जे परफेक्ट नंबरचे लॉजिक केले ना तेच इथे येणार. सम फक्त इथं 0 करायची वरती करण्याच्या ऐवजी. ओके, हे बघा 1 to 500 येणार. ओके, सेम n is equal to 1, n is less than or equal to 500. इथं फक्त सम 0 येणार, बाकी हे सगळं सेम येणार. ओके, इथे सम इज इक्वल टू सम प्लस येईल. ओके, सम प्लस आय आणि इथे फक्त इफ येणार, एल्स येणार नाही. आणि इथे तुम्ही काय करणार, इफ सम इज डबल इक्वल टू एन देन प्रिंट काय करणार, एन, बस. ओके, फक्त इथलं तिथलंच इफ लिहायचं आणि एल्स लिहायचं नाही, बिकॉज आपल्याला फक्त परफेक्ट नंबर जेवढे आहेत तेवढेच प्रिंट करायचे आहे. सो तुम्ही काय करा, 1 to 500 मधले जे परफेक्ट नंबर्स आहेत ते सगळे प्रिंट करा. हे तुम्हाला होमवर्क आहे. ओके, देन आता अजून 2 प्रोग्राम. सम ऑफ द स्टुडंटला थोडा प्रॉब्लेम आला आउटपुट डिस्प्लेचा. ओके, सो ते 2 प्रोग्राम घेते आणि आपलं इथे लूपचे आता सगळे प्रोग्राम्स कंप्लीट झाले आहेत. आता तुम्हाला एक प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणजे आता क्वेश्चन पेपर जो तुम्हाला येणार आहे एक्झामला त्याच्यासाठी लूपचे प्रोग्राम ऑलमोस्ट सगळे संपलेले आहेत आणि तुम्हाला जे एक्स्ट्रा सपोज तुमचं लॉजिक अजून परफेक्ट होण्यासाठी मी तुम्हाला मधून मधून प्रोग्राम देतच जाईल. ओके, मग असं नाहीये की ते एक्झामला येतीलच, फक्त इट्स फॉर युअर लॉजिक डेव्हलपमेंट. ओके, आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नी आपण जेवढे लूपचे प्रोग्राम घेतले ते आज कम्प्लीट झालेले आहेत. ओके, नाव बघा आता काही काही स्टुडंटला 2 प्रोग्राम मध्ये प्रॉब्लेम होता, तो पण तुम्हाला सॉल्व्ह करून देते. की सपोज आता ही आउटपुट स्क्रीन आहे आणि असं डिस्प्ले करायचे 1 1 2 1 2 3 आणि 1 2 3 4. तर आपण असा प्रोग्राम घेतलाय बघ. ओके, सो आपण जेव्हा ह्या टाईपचा प्रोग्राम होता तेव्हा आपण जे प्रिंट करायचो म्हणजे 1 to 4. तर इथे पण तेच करायचे, फक्त आपल्याला आता स्पेस द्यायचे. ओके, सो आता इथे मी प्रोग्राम लिहिते आणि लगेचच आपण तो एक्सप्लेन करूयात. अवघड काहीच नाही बघा, जसं फ्लॉइड ट्रायंगल मध्ये आहे ना सेम तसंच आपल्याला इथे डिस्प्ले करायचं आहे. फक्त स्पेस दिल्यामुळे मग त्याला ट्रायंगलचा इक्विलॅटरल ट्रायंगलचा काय येणार आहे, शेप येणार आहे. बाकी काही अवघड नाहीये. आणि मी ऑलरेडी तुमचं स्पेसचे सुद्धा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. हे का आलं नाही, कारण की तुम्ही प्रॉपर स्टडी करत नाही. तुम्हाला 5 मिनिटातच तुम्ही मेसेज करता की मॅम आम्हाला येत नाही प्रोग्राम म्हणून. ठीक आहे, तर असं करायचं नाहीये, ट्रायल अँड एरर करायचे बघा. आता फॉर आता एक स्पेस साठी आपल्याला लागेल एक के पण घेऊ. आणि आता बघा ही जर आपली स्क्रीन आहे तर सुरुवातीला आपल्याला जर 4 रोज असतील तर 4 - 1 म्हणजे n जर नंबर ऑफ रोज आहे तर n - 1 स्पेस पहिल्यांदा प्रिंट झाले पाहिजे. म्हणजे 4 रोज आहे तर पहिले 3 स्पेस, नंतर 2, नंतर 1 आणि शेवटच्या रोला 1 पण स्पेस नको तर ह्या वेळी जायचं. जर 5 रोज असतील तर सुरुवातीच्या रोला काही पण प्रिंट होण्याच्या आधी पहिल्यांदा 4 स्पेस झाल्या पाहिजे. जर 5 रोज आहेत तर 4 स्पेस पहिले झाले पाहिजेत. जर 6 रोज आहेत तर पहिले 5 टाइम्स स्पेस झाले पाहिजे आणि मग प्रिंट झालं पाहिजे. ओके, सो आता आउटर लूप हे ऑलवेज नंबर ऑफ रोज साठी असतं. सो हे आपण लिहूयात बिकॉज नंबर ऑफ रोज तर 4च आहेत. देन आता आपण इथे s इज इक्वल टू सुरुवातीला आपल्याला किती स्पेस पाहिजे 3, सो ते 3 लिहून घेऊ. ओके, नाउ पहिल्यांदा स्पेस पाहिजे सो पहिले स्पेसचं लूप टाकून घ्यायचं. मी हे ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा. देन प्रिंट एफ आणि एकदा स्पेस द्यायची डबल कोट मध्ये. ओके, देन फॉर आता ऍक्च्युअल आपल्याला प्रिंट करायचे. हे सेम फ्लॉइड ट्रायंगलच आहे बघा, आय आणि जे लूप सेम आहे, फक्त एक के लूप एक्स्ट्रा ऍड करायचे. आणि इथे स्पेस % d नंतर पण इथे तुम्ही एक स्पेस दिली आहे ना
इथे डॅश नाही, स्पेस आहे, स्पेस. ओके, तर ह्या पर्सेंट डी नंतर पण एक स्पेस द्यायची, एक स्पेस द्यायची. ओके, आणि देन कॉमा आणि मग जे प्रिंट करायचं. देन न्यू लाईन, देन स्पेस एक एक नी नंतरच्या रोला कमी कमी झाली पाहिजे. सो एस मायनस मायनस करायचं. and then I loop complete, then get ch आणि प्रोग्राम complete. ओके, सो आता आपण ह्याला ट्रेस करूयात. सो आपल्याला आय जे के आणि एस. ओके, आय जे के आणि एस. तर एस काय सुरुवातीला 3, सो आय झाला 1. ओके, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. इथे आलो, के किती झाला 1. आता जोपर्यंत के फॉल्स होत नाही तोपर्यंत जे कडे येणार नाही. नाव एस किती आहे 3 आणि के किती आहे 1. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाली, एक स्पेस, सपोज ही स्पेस प्रिंट झाली. ओके, नाव के होणार 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. अजून एक स्पेस काय झाली, प्रिंट. तिथं मी स्पेस वर्ड लिहिलंय, वर्ड नका लिहू, स्पेस दाबा, स्पेस बटन. ओके, त्याच्यानंतर के किती होणार 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय झाली, ही एक स्पेस. ओके, म्हणजे तेवढी एक जागा आली. ठीक आहे, नाव के होणार 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. 3 आहे ना एस ची व्हॅल्यू, कंडिशन फॉल्स. के लूपच्या बाहेर आलो, जे किती झाला 1 झाला आणि आय पण किती 1. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झाला, पहिल्यांदा पर्सेंट लिहिले ना, सो पहिले जे ची व्हॅल्यू प्रिंट झाली, जे ची व्हॅल्यू काय 1, सो 1 प्रिंट झालं. ओके, आणि देन पुढे स्पेस आहे ना, तर ही जी पुढची स्पेस आहे ह्याच्या पुढे काहीच नाही ना, सो ही सगळी ब्लॅक स्क्रीन दिसणार तुम्हाला. ओके, नाव जे किती होणार 2 होणार. नाव 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय. आय किती 1 आहे, कंडिशन फॉल्स आहे. सो जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर येणार. सो जे नेक्स्ट टाइम जे प्रिंट होणार दॅट विल बी प्रिंटेड ऑन अ न्यू लाईन. देन एस मायनस मायनस, सो एस 3 होता, सो एस किती झाला 2. नाव आउटर लूप, आता आय 1 होता, आय किती झाला 2. नाव के परत किती झाला 1. नाव 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस. एस किती आहे 2 आहे बघा. सो कंडिशन ट्रू आहे. सो काय प्रिंट झालं, एक स्पेस एवढी जागा झाली. ओके, नाव के किती झाला 2 झाला. नाव 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. परत एक स्पेस एवढी जागा झाली. ओके, नाव के किती होणार 3 होणार. नाव धिस कंडिशन इज फॉल्स. देन लूप, जे लूप कडे आलो, जे किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय. आय किती आहे 2, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं, पहिले पर्सेंट डी म्हणजे पहिले जे ची व्हॅल्यू प्रिंट होणार. सो जे ची व्हॅल्यू काय सध्या 1, सो हा 1 प्रिंट झाला. आणि त्याच्या पुढे इथे स्पेस येणार, ही वाली स्पेस. ओके, नाऊ जे आता इन्क्रीमेंट होणार, जे 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. ओके, सो पर्सेंट डी पहिले जे ची व्हॅल्यू प्रिंट होणार, मग स्पेस. सो 2, जे ची व्हॅल्यू 2 आहे, 2 प्रिंट झाला आणि पुढची स्पेस. ओके, नाउ नेक्स्ट टाइम जे 3 प्रिंट 3 होणार. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन फॉल. जे लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर आला, एस मायनस मायनस, सो एस 2 होता, तो आता 1 झाला. एस मायनस मायनस का करायचं, बिकॉज स्पेस पण आपल्या कमी कमी होतात ते. ओके, एस किती झाला 1. नेक्स्ट टाइम आय किती होणार 3 होणार. ओके, सो आता आपण एस 1 झालाय बघा आणि आय 3. ओके, सो ते वरती लिहून घेऊयात एकदा, एस 1 आणि आय 3. S1 S1 and I3. 3 is less than or equal to 4, condition true. परत K मध्ये आलो, K1 झाला. Now 1 is less than or equal to 1. तर S पण किती आहे 1 आहे, सो कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाली, ही एक स्पेस. ओके, ना नेक्स्ट टाइम K2 होणार. नाउ 2 is less than or equal to 1, कंडिशन फॉल्स. J लूप कडे आलो, J किती झाला 1. नाउ 1 is less than or equal to I किती 3. सो प्रिंट काय होणार, पहिले J ची व्हॅल्यू प्रिंट होणार, मग स्पेस. सो J काय 1. 1 प्रिंट होणार, स्पेस प्रिंट होणार. बघा, जे प्रिंट होणार आणि एक स्पेस येणार. ओके, नाउ सो जे प्रिंट झाला आणि एक स्पेस झाली. नेक्स्ट टाइम जे किती होणार 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं, पहिले जे ची व्हॅल्यू, बिकॉज पहिले पर्सेंट डी लिहिलाय आणि मग स्पेस. सो पहिले जे ची व्हॅल्यू 2 आणि मग स्पेस झाली प्रिंट. ओके, नाउ नेक्स्ट टाइम जे 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. सो पहिले जे ची व्हॅल्यू प्रिंट होणार, दॅट इज 3 आणि मग नंतर स्पेस. ओके, नेक्स्ट टाइम जे 4 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो, न्यू लाईनला कर्सर आला, S0 S मायनस मायनस म्हणजे S0 होणार. ओके, नेक्स्ट टाइम आय किती होणार 4 होणार.
के परत किती होणार 1 होणार. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस. एस किती 0. सो कंडिशन फॉल्स. आता ही फॉल्सच करायची आपल्याला बिकॉज आता आपल्याला शेवटच्या रोला स्पेस नकोच आहे. सो के लूपच्या बाहेर आलो. ओके. सो जे किती झाला डायरेक्ट 1 झाला. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय किती आहे 4. कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झाला पहिले % डी लिहिले. सो पहिले जे ची व्हॅल्यू आणि मग एक स्पेस. सो एक जे ची व्हॅल्यू 1 आहे. सो जे आणि एक स्पेस. ओके. नेक्स्ट टाइम जे 2 होणार 2 is less than or equal to 4 कंडिशन ट्रू. सो पहिले जे ची व्हॅल्यू मग स्पेस. सो जे काय आहे 2. सो 2 आणि देन 1 स्पेस. ओके. त्याच्यानंतर जे 3 होणार अगेन ही कंडिशन ट्रू आहे. सो पहिले जे ची व्हॅल्यू स्पेस. सो 3 and then space. नंतर जे प्लस प्लस जे 4 होणार 4 is less than or equal to 4 कंडिशन ट्रू. सो पहिले जे ची व्हॅल्यू देन स्पेस. सो 4 आणि स्पेस. नंतर जे 5 होणार. नाउ 5 is less than or equal to I 4 आहे ना. सो कंडिशन फॉल. जे लूपच्या बाहेर न्यू लाईनला कर्सर एस मायनस मायनस. ओके. नाउ आय किती होणार 4 होतात. सो 5 होणार. सो 5 is less than or equal to 4 कंडिशन फॉल्स. आय लूप पण फॉल्स. देन प्रोग्राम एंड. ओके. सो हा झाला तुमचा प्रोग्राम. नाउ आता आपण टाइप करूयात. .c function f5. ओके. ऑलरेडी मी घेतलेले आहे बघा. एकदा परत रिवाइज करा. आता आपलं भरपूर सिलेबस झालाय. तुम्हाला टेस्टला 2च युनिट असतील बघा. जास्तीत जास्त असले तर आरएचं फक्त स्टार्टिंग असेल. ओके. 2च युनिट असतील. असेल तर 3.1 पर्यंतच असेल. सो आता तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकता. तुमच्याकडे लेक्चर्स आहेत ऑलरेडी रेकॉर्ड केलेले. भरपूर सारे प्रोग्राम्स मी घेतलेले आहेत. स्टडी मल्टिपल टाइम स्टडी करा. नंबर ऑफ रोज वरून डिसाइड करायचं की एस ची व्हॅल्यू काय घ्यायची. नंबर ऑफ नो रोज पेक्षा एक व्हॅल्यू कमी घ्यायची. ओके. मला तर आता काय राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग आउटपुट. म्हणजे आउटपुट तुम्हाला दिलेलंच असेल. सो तुम्हाला कळणारच आहे की तुम्हाला किती रोज दिलेले आहेत ते प्रिंट केलेले आहेत तुमच्या पेपरवरती. मग त्याच्यानुसार एस ची व्हॅल्यू डिसाइड करायची. ओके. I is equal to 1, I is less than or equal to 4, I plus plus. I loop, then A loop त्याच्यामध्ये S, A plus plus. Then प्रिंट करायचं डबल कोट मध्ये एकदा स्पेस बार हिट करायचं. ओके. देन J loop I times. हे सेम आपलं फ्लॉइड ट्रायंगलचीच कंडिशन आहे. I आणि J ची सेम आहे. फक्त मध्ये एक K लूप ऍड करायचा आहे. देन प्रिंट %d आणि त्याच्या पुढे मध्ये पण स्पेस पाहिजे तेव्हाच त्याला तो ट्रायंगल शेप येतो. नाहीतर मग फ्लॉइड ट्रायंगल सारखंच ते प्रिंट होणार. ओके. %d नंतर एक स्पेस दिली बघा आणि J प्रिंट करायचं बस. आणि इथे न्यू लाईन साठी नेक्स्ट रो न्यू लाईन वरती डिस्प्ले झाला पाहिजे. सो S मायनस मायनस. देन गेट सेट. रन. printfचं स्पेलिंग बघा. ठीक आहे. नाउ आता आपण जर इथे आय प्रिंट केला फ्लॉइड ट्रायंगल सारखंच होणार बघा. फक्त स्पेस येणार. 1 1 1 2 2 3 3 3 4 4 4. ओके. आणि जर स्टार प्रिंट केला हे प्रिंट सॉरी स्टार. आता आपल्याला इथे स्टार नंतर एक स्पेस द्यायची. ओके. देन रन केलं. सेंटीने ना स्टार ही डायरेक्टली कॅरेक्टर आहे. सो डबल कोट मध्ये टाकलं आणि त्याच्या पुढे जर नुसतं असं लिहिलं तर ते कसं आलं बघितलं ना आउटपुट आता. ठीक आहे. सो आपल्याला ते इक्विलॅटरल ट्रायंगलचा शेप देण्यासाठी ते एक स्पेस द्यायची म्हणजे आता हे प्रॉपर डिस्प्ले होईल. ओके. ठीक आहे. तर हे झालं आपलं नेक्स्ट टाइपचं आउटपुट. आता लास्ट प्रोग्राम. मला जर कॉलेजमध्ये अजून काही एखादा वेगळा प्रोग्राम दिला असेल जो माझ्याकडून स्किप झालाय तर मला प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवा. मी तो तुम्हाला करून देईल. ओके. नाउ आता नेक्स्ट जो प्रोग्राम आहे स्टार स्टार स्टार. एक मिनिट. 4 स्टार देन 3 स्टार देन 2 स्टार and then 1 स्टार. आता हे रिव्हर्स ट्रायंगल आहे बघा जो आपण ऑलरेडी आता जस्ट बघितलं ते. तर ह्याच्यामध्ये काय करायचं की सुरुवातीला 0 स्पेस. जशी मगाच्या ह्याला लास्ट रो ला 0 स्पेस होती तसं इथं सुरुवातीला एक पण स्पेस नको. नंतर 1 नंतर 2 आणि नंतर
3 असे स्पेस येणार. ओके, सो सुरुवातीला आपल्याला लूप जे स्पेसचं आहे ते एक्झिक्यूट नाही व्हायला पाहिजे. ओके, सो काय सेम तसंच प्रोग्राम आहे बघा, आणि मी तुम्हाला हे रिव्हर्स फ्लॉइड ट्रायंगल दिलेला ना, ते लॉजिक यूज करायचं. I4 to 1 करायचा, I4 to 1 करायचा. आलं का लक्षात हे जे मी तुम्हाला घेतलेलं? I4 to 1 करायचं. सेम तसंच करायचंय बघा, फक्त इथं स्पेसचा एक इश्यू आहे. म्हणजे स्पेस जे आहे ते आपल्याला फक्त इथे ऍड करावं लागतं. ठीक आहे, बाकी ह्याच्यासाठीचं जे लॉजिक यूज केलेलं आय आणि जे लूप सेम करायचे, फक्त मध्ये एक स्पेसचं लूप काय करायचंय, ऍड करायचंय. ओके, इंट आय जे जेवढ्या वेळा तुम्ही ट्रेस करणार प्रोग्राम राईट डाऊन करून, तुम्ही जेवढ्या वेळा जसं बुक वरती हा प्रोग्राम लिहून काढणार, आणि जसं मी ट्रेस करते ना प्रोग्राम की आय ची व्हॅल्यू आता 1 झाली, जे ची 1 झाली, के ची 2 झाली, त्यावेळी जेव्हा तुम्ही हे लूप फॉलो करणार, जेव्हा तुम्ही स्वतः कंपायलर होणार, तेव्हाच तुम्हाला प्रोग्राम करणार आहे आणि तुमचे ते फिट होणार आहेत. म्हणजे तुम्हाला तो कधीही विचारला तरी तो प्रोग्राम तुम्ही लॉजिक विसरणार नाही. ओके, सो सुरुवातीला आपल्याला स्पेसच नकोय, सो 0 करायचं. जसं मगाशी स्पेस हव्या होत्या सुरुवातीला, आता इथे नकोय, सो तिथे 0 करायचं. ओके, नाऊ फॉर लूप, फॉर आता रिव्हर्स करायचं, 4 to 1, देन पहिले स्पेसचं लूप, हे सेम आहे, प्रिंटफ स्पेस टाकायचे. ओके, देन जे लूप पण सेम आय पर्यंत जे प्लस प्लस, अँड देन प्रिंटफ आता डबल कोट मध्ये स्टार, मग पुढे एक स्पेस द्यायची इथे. ओके, देन प्रिंटफ स्लॅश एन अँड देन एस प्लस प्लस. आता फक्त एस इथे प्लस प्लस करायचा, आय लूप कम्प्लीट, देन गेट ch प्रोग्राम कम्प्लीट. बिकॉज नेक्स्ट टाइम पहिल्यांदा 0 आहे, मग 1 स्पेस पाहिजे, मग 2, मग 3, म्हणून आय प्लस एस प्लस प्लस. सो सुरुवातीला आय झाला 4, जे के अँड एस, सो एस आहे 0. सो आय झाला 4, 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो, के ची व्हॅल्यू 1 झाली, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस काय 0, कंडिशन फॉल्स, सो के लूप होणारच नाही, म्हणजे कोणती स्पेस होणार नाही. नेक्स्ट टाइम जे 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय किती आहे 4 आहे, सो कंडिशन ट्रू आहे, सो प्रिंट काय झालं, स्टार अँड देन स्पेस. ओके, त्याच्यानंतर जे 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झालं, स्टार आणि 1 स्पेस. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार, 3 होणार, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झालं, स्टार आणि स्पेस. सो प्रिंट काय झालं, स्टार आणि स्पेस. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार, 4 होणार, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झालं, स्टार आणि हा स्पेस पुढचा. ओके, नेक्स्ट टाइम जे 5 होणार, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, जे लूपच्या बाहेर आलं, न्यू लाईनला कर्सर आला, सो नेक्स्ट लाईन विल बी प्रिंटेड ऑन न्यू लाईन, एस प्लस प्लस एस झाला 1. ओके, नाउ एस झाला 1 आणि आय इथं आय मायनस मायनस आहे, सो आय किती होणार, 3 होणार बघा. ठीक आहे, आय 3 झाला. ओके, नाउ I minus minus, so I 3 झाला. Now 3 greater than or equal to 1, condition true. K किती 1 आणि S किती आहे 1. So 1 is less than, S 1 आहे बघा. 1 is less than or equal to 1, condition true आहे. So print झाली ही एक space. Okay. Next time K 2 होणार. Now 2 is less than or equal to 1, ही condition false because आपल्याला एकच space पाहिजे सुरुवातीला. Now खाली आलो. J 1 झाला परत. 1 is less than or equal to I3, condition true. So print काय झालं, 1 star space. Okay. त्याच्यानंतर जे 2 झाला, 2 is less than or equal to 3, condition true. So print काय झालं, स्टार आणि स्पेस, स्टार आणि स्पेस. नेक्स्ट टाइम जे 3 झाला, 3 is less than or equal to 3, condition true. So print काय झालं, स्टार आणि another space. So ही स्टार आणि स्पेस. ओके, नेक्स्ट टाइम जे 4 होईल, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, जे लूपच्या बाहेर आले, न्यू लाईनला कर्सर, एस प्लस प्लस, सो एस झाला 2. ओके, एस झाला 2. ठीक आहे, नाउ परत आता आय किती होणार, डिक्रीमेंट करतोय, सो 2 होणार. नाउ 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन ट्रू. के परत किती झाला, 1 झाला. ओके, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस, एस काय 2, कंडिशन ट्रू आहे, सो प्रिंट काय झाली, एक स्पेस. परत के 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झाली, 1 मोर स्पेस. नंतर के 3 होणार, नाउ
3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. जे किती झाला 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, I2 आहे ना, सो कंडिशन ट्रू आहे, सो प्रिंट काय झालं स्टार स्पेस. त्याच्यानंतर जे किती होणार 2, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झाला स्टार आणि स्पेस. नेक्स्ट टाइम जे 3 होणार, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. न्यू लाईनला कर्सर एस प्लस प्लस, एस किती झाला 3 झाला. ओके, नाव आता जे I2 होता बघा, आता I किती होणार 2 होणार, लक्षात ठेवा. I2 होणार आणि S 3 आहे. I2 S सॉरी I2 होता ना, सो I आता 1 होणार आणि S 3 होणार. I1 आणि S 3 आहे. ओके, नाउ 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू, इथे आलो. K 1 झाला, K किती झाला 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू S, S किती 3 कंडिशन ट्रू आहे, सो प्रिंट काय झाली एक स्पेस. नंतर K परत इन्क्रीमेंट होणार, K 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झाली 1 मोर स्पेस. नंतर K 3 झाला, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू, सो प्रिंट काय झाली 1 मोर स्पेस. नंतर K किती होणार 4 होणार, नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स, K लूपच्या बाहेर आलो. J किती झाला 1, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू I पण 1 आहे, सो कंडिशन ट्रू आहे, सो प्रिंट काय झाली स्टार आणि ही स्पेस. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार 2, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. न्यू लाईनला कर्सर एस प्लस प्लस, एस झाला 4, नाउ I काय डिक्रीमेंट केला, सो I झाला 0, 1 चा 0. नाउ 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स, I लूपच्या पण बाहेर आलो अँड देन प्रोग्राम कम्प्लीट. ओके, नाउ आता आपण हा रन करू. काही नाही बघा, इझी, आणि हा पण मी तुमचा घेतला होता, परत एकदा तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. इन्क्लूड हेडर फाइल्स, I, J, K is equal to 0, then CLR, HCR. 4I is greater than or equal to 1, I minus minus. K is equal to 1, K is less than or equal to S and K plus plus. एक स्पेस द्या. then J loop हे सेम आहे जे आपण प्रीवियस प्रोग्रामला लिहिलं 1 to I. आता प्रिंट करताना स्टार अँड देन एक स्पेस द्यायची. then printf new line and then S plus plus and then get ch after the completion of for loop I loop. बघा, ठीक आहे. आता जर मी इथे स्टारच्या ऐवजी %d आणि I केलं तर बघा कसं डिस्प्ले होईल, 444 333 222 and 1. आलं का लक्षात? ठीक आहे. जर इथे J केलं 1 2 3 4 1 2 3 1 2 and 1. ठीक आहे, तर हे झालं तुमचे ऑल दी प्रोग्राम्स. ओके, जर एखादं तुम्हाला न्यू सांगितलं असेल कॉलेजमध्ये तर तसं मला सांगा. सो आज आपलं लूप कम्प्लीट झालंय, मीन्स 2 चॅप्टर्स कम्प्लीट झालेत. त्यातलं ब्रेक आणि कंटिन्यू राहिले. सो जेव्हा आपण ॲरेचा प्रोग्राम घेऊ ना, त्या ॲरेमध्ये ऍक्च्युअली यूज असतो ब्रेक कंटिन्यूचा, सो तेव्हा बघू आपण. ठीक आहे, सो आपलं टेस्ट पर्यंत तर ब्रेक आणि कंटिन्यू होऊन जाईल, जरी तुम्हाला 2 चॅप्टर असले तरी. तर एकच पॉईंट राहिला आपला ब्रेक आणि कंटिन्यू, हार्डली 5 मिनिटचा पॉईंट आहे, पण ते तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पलनी घेतलं तरच त्याचा यूज करणार आहे. ओके, सो आपण ते आरे मध्ये घेऊयात. ओके.